याच्यामध्ये बघा क्रियापद म्हणजे नेमकं काय आहे. क्रियापद म्हणजे याची व्याख्या इथं पण दिली आहे की वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला आपण काय म्हणतो तर क्रियापद असं म्हणतो. तर कोणतेही एखादं वाक्य आहे जे वाक्य एखाद्या शब्दाशिवाय पूर्ण होत नाही त्याला काय म्हटलं जातं क्रियापद आहे. आता याच्यामध्ये जर बघायला गेलो तर मी विद्यार्थी आहे असं लिहिलं आपण. आता याच्यामध्ये बघा आपण लिहिणार फक्त मी विद्यार्थी मी विद्यार्थी मी विद्यार्थी असं करत बसलो तर या एक शब्द जो आहे हा शब्द वापरल्याशिवाय या वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. मग याच्यामध्ये क्रियापद कोण ठरत आहे. आता मी अजून एक वाक्य लिहितो की याच्यामध्ये इथं लिहितो की मी पोलीस होणार हा शब्द मी लिहिला. आता बघा मी पोलीस असं म्हणत राहिलो. आता मी पोलीस आहे का नाही मला निश्चित सांगता येत नाही. त्याच्यासाठी मला एका शब्दाचा वापर करावा लागतो तो म्हणजे काय आहे होणार. मग याच्यामध्ये भविष्यामध्ये तो होणार आहे असं हा जो शब्द आहे तो आपल्याला सांगतो आहे की या वाक्याचा अर्थ पूर्ण करण्याचं काम कोण करत आहे होणार हा शब्द. म्हणून आपली डेफिनेशन काय आहे की वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला आपण काय म्हणतो आहे क्रियापद असे म्हणतो. मग याच्यामध्ये क्रियापद कोण ठरत आहे होणार हा शब्द.